ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी. उपदेशकरी पवित्रात्मा, उपदेशकरी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मार्कृत शुभवर्तमान अध्याय 16 15 ते 18 ही वचने. मार्कृत शुभवर्तमान अध्याय 16 15 ते 18 ही वचने. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्म घेतो त्यांचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुःखनयतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. प्रभू परमेश्वर ही वचने आम्हाकरिता आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, मार्कृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 15 ते 18 या वचनापर्यंत. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रियांनो, जर आम्ही मत्तई शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18 ते 20 या वचनापर्यंत पाहिलं तर त्या ठिकाणी देखील सुवार्ता कार्यासंबंधी एक मोठी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. आणि आमचं कार्य, आमचं ध्येय, आमची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. संत पाऊल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही. त्यानंतर आम्ही पाहतो की तो म्हणतो की मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. आज प्रत्येकाची जबाबदारी आहे की आम्ही त्याची सुवार्ता इतरांपर्यंत घेऊन गेली पाहिजे. पुष्कळ आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणले पाहिजे. त्यानंतर आम्ही पाहतो की पुढच्या वचनामध्ये जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. होय प्रियांनो,
जो विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. लूक 10:16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस 72 जणांना कामगिरीवर पाठवलं तर त्यावेळेस तो म्हणतो, जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अवेअर करतो तो माझा अवेअर करतो. आणि म्हणून जो त्याचा स्वीकार करतो तो तारणास पात्र होतो. परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. त्यानंतर आम्ही पाहतो की विश्वास ठेवणाऱ्यांना, तारण पावणाऱ्यांना तो म्हणत आहे पुढच्या वचनामध्ये की मी तुम्हाला काही चिन्ह देत आहे. ते चिन्ह हे आहेत की ते माझ्या नावाने भूते काढतील आणि नवनव्या भाषा बोलतील. लूक 10 याच्या 9व्या अध्यायामध्ये तो त्या ठिकाणी पूर्वीच एक आज्ञा देत आहे किंवा अधिकार देत आहे. त्यात जे काही दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. आणि म्हणून एक मोठा अधिकार त्याने आम्हाला दिलेला आहे. त्यानंतर लूक 10:19 मध्ये देखील आम्ही पाहतो, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडविण्याचा व सर्व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. म्हणून ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही त्याचं कार्य किंवा त्याची सेवा करतो, आम्ही सुवार्ता गाजवतो, त्यावेळेस सर्व प्रकारचे अधिकार त्याने त्याच्या नावामध्ये आम्हाला देऊ केलेले आहे. आणि आम्ही त्याचा वापर करावा आणि पुष्कळ आत्मे देवाच्या राज्यात आणावेत, हे आमचं काम आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज पुन्हा एकदा आपलं जीवन त्याच्या हातामध्ये समर्पित करूया आणि सुवार्तेच्या कार्यासाठी सिद्ध होऊया आणि पुष्कळ आत्मे देवाच्या राज्यात आणूया. देवबाप करो या वचनाच्या द्वारे आपणा सर्वांस आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण प्रभू देवा तू आम्हाला निवडलंस, तू आम्हाला तारण दिलंस आणि आमच्या जीवनाचा प्रभू देवाप्पा पवित्र परमेश्वरा तू कायापालट केलास. प्रभू देवाप्पा आमचे लाखेसारखे पाप तू प्रभू देवाप्पा धुतलेस आणि तुझ्या पवित्र रक्ताच्या द्वारे प्रभू देवाप्पा पवित्र परमेश्वरा तू आम्हाला स्वच्छ आणि क्लीन केलेला आहेस. देवाप्पा त्याबद्दल धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की देवाप्पा आम्ही तुझी सुवार्ता संपूर्ण सृष्टीला जाऊन सांगावी आणि प्रभू जे अधिकार तू आम्हाला पवित्र परमेश्वरा सुवार्ता कार्य संबंधी दिलेले आहेत प्रभू देवाप्पा ते त्याचा वापर आम्ही करावा आणि देवाप्पा पुष्कळ आत्मे तुझ्या राज्यात आणावेत, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. इथून पुढचा वेळ आणि क्षण आम्ही सर्व काही तुझ्या स्वाधीन अधीन करतो. येशूच्या नावामध्ये लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला, सारा येशू ख्रिस्त, 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 सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला. आता ह्या देऊळ भय कैचे, आता ह्या देऊळ भय कैचे. सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देव बापू. सुंदर देऊळ हृदय माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.